कसे आहात सगळे? मजेत ना? आजच्या आपल्या या छानशा चित्रकथेत तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज ना आपण एका अशा मित्राला भेटणार आहोत जो दिसायला अगदी युलासा आहे, पण बुद्धीने एकदम शार्प. आपल्या आजच्या या भन्नाट गोष्टीचं नाव आहे चतुर उंदीर. चला तर मग बघूया नक्की काय गंमत घडते ती. आता मला सांगा, एका छोट्याशा आणि अतिशय हुशार उंदरानं आज नेमकी काय आणि कशी गंमत केली हे पाहायला तुम्ही सगळे रेडी आहात का? नक्कीच असणार. आज ना आपल्याला चित्रांमधून एक भारी रहस्य सोडवायचंय. त्यासाठी तुम्हा सर्व छोट्या मित्रांना तुमचे डिटेक्टिव्ह म्हणजेच गुप्त हेलाचे डोळे अगदी मोठे करून उघडे ठेवायचे आहेत. पुढच्या प्रत्येक चित्राकडे एकदम बारकाईने आणि लक्ष देऊन पाहायचे बरं का, कारण ही चित्रच आपल्याला आजची ही भारी गोष्ट सांगणार आहेत. चला पहिल्या चित्रात डोकावून पाहूया. बापरे, इथे तर खूपच गडबड आणि पळापळ सुरू झालेली दिसतीये. काय दिसतंय बरं या पहिल्या चित्रात? पहा पहा, एक मोठीच्या मोठी मांजर एकदम रागात उंदरांच्या मागे वेगाने धावत खोलीत शिरलीये. उंदीर मामा तर घाबरून सैरावेरा पळतायत. तो बघा, एक उंदीर पळत पळत बाकीच्यांना सांगतोय, पळा पळा. दरवाजा उघडा आहे आणि काही उंदीर तिथून सुसाट बाहेर पळताना दिसतायत. पण हे थांबा थांबा, तो एक छोटा उंदीर पहा बरं. तो आपला जीव वाचवण्यासाठी एका रिकाम्या काचेच्या भरणीत जाऊन लपलाय. मांजरीपासून वाचण्यासाठी त्यानेही एकदम सेफ जागा शोधलीये, बरोबर ना? काचेच्या भरणीत आपण एकदम सुरक्षित राहू असा विचार त्याने नक्कीच केला असणार. आता थोडं थांबूया आणि नक्की काय काय घडलं ना ते स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे मांजरीने अचानक उंदरांचा पाठलाग सुरू केला. दुसरी गोष्ट, तो एक छोटा उंदीर घाबरून एका रिकाम्या काचेच्या बरणीत शिरला. आणि तिसरी गोष्ट पहा, मांजरीने आता उंदराला पकडण्यासाठी चक्क एक लाकडी ठोकळा आणलाय. चित्रात स्पष्ट दिसतंय की मांजरीला प्रश्न पडलाय, याला कसं बरं बाहेर काढू? आणि म्हणूनच ती बरणीच्या तोंडाशी तो ठोकळा ठेवण्याचा प्रयत्न करतीये, जेणेकरून तिला बरणीच्या आत सहज पाहता येईल आणि त्या उंदरापर्यंत पोहोचता येईल. आयडिया तर भारी आहे तिची. आता या पुढच्या चित्राकडे एकदम नीट लक्ष द्या हां. या वरच्या चित्रात काय दिसतंय? तीच मोठी आणि रागीट मांजर आता त्या लाकडी ठोकड्यावर उभी राहिलीये. आपला तोल सावरत ती बरणीच्या आत खूप खोलवर डोकावून पाहतीये. बरणीच्या आत अगदी कोपऱ्यात अडकलेला तो छोटा उंदीर तिला दिसतोय. आणि मांजर रागाने त्या उंदराला काय म्हणतीये माहितीये? ये बाहेर ये. ती अगदी ऑर्डरच देतीये, जणू काही उंदीर तिचा ऐकेलच. पण तो उंदीर तर खूपच हुशार आहे ना. मांजरीला तो का घाबरेल आणि स्वतःहून असा का बाहेर येईल? तो आतूनच मांजरीकडे एकदम शांतपणे पाहतोय. आता मात्र खरी गंमत आहे. इथे पहा, इथे एक पूर्णपणे रिकामी चौकट दिलीये आणि त्यात एक भलं मोठं प्रश्नचिन्ह आहे. येथे काय बरे झाले असेल हेच तर आता आपल्याला ओळखायचंय. मांजरीने उंदराला बाहेर बोलवले, मग पुढे नक्की काय घडलं असेल बरं? उंदीर स्वतःहून बाहेर आला असेल का, की मांजरीनेच आपला हात बरणीत घातला असेल आणि तिचा तोल गेला असेल? सर्व छोट्या मित्रांनी आता आपापली कल्पनाशक्ती पणाला लावायचीय. जोरात सांगा पाहू, तुम्हाला काय वाटतंय, या रिकाम्या जागेत असं काय घडलं असेल ज्याने गोष्टीला एकदम वेगळंच वळण मिळालं? विचार करा, विचार करा. चला, आता तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही ते बघूयाच. अरे वा, हे तर एकदमच सरप्रायझिंग आणि गमतीशीर आहे. तो चतुर उंदीर आणि त्याचे मित्र अगदी हसत हसत मजेत पडून जातायत. एक उंदीर तर चक्क चला पळा हा 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 करत मांजरीची खिल्ली उडवतोय. पण आपली ती मोठी मांजर कुठे गेली? अरेच्चा, ती मांजर तर तिथे असलेल्या त्या मोठ्या राखाडी रंगाच्या मातीच्या मडक्यात म्हणजेच रांजणात चक्क उलटी पडलीये. तिचे फक्त मागचे पाय आणि शेपूटच मडक्याबाहेर दिसतायत. त्या चतुर उंदराने नक्कीच मांजरीला काहीतरी भारी युक्ती करून चकवलंय, तिचा तोल घालवलाय आणि स्वतःची सुटका अगदी शिताफीने करून घेतलीये. मानलं बुवा उंदराला. आता आपण या दोन चित्रांची एकत्र तुलना करूया. म्हणजे पहिल्यांदा काय झालं आणि शेवटी काय झालं हे एकत्र पाहणं खूपच मजेशीर आहे. सुरुवातीला आपला छोटा उंदीर घाबरून त्या काचेच्या बरणीत अडकला होता आणि मांजर त्याच्यावर दादागिरी करत होती. पण गोष्टीच्या शेवटी चित्र पूर्णपणे बदललं. उंदराच्या हुशारीमुळे आणि चलाफीमुळे शेवटी ती रागीट मांजरच त्या मोठ्या मडक्यात अडकली आणि उंदीर मात्र अतिशय मजेत तिथून पसार झाले. यावरून आपल्याला काय समजतं? संकट कितीही मोठं असलं ना तरी घाबरून न जाता बुद्धीचा वापर केला तर त्यातून नक्कीच मार्ग निघतो. हा उंदीर खरोखरच नावाप्रमाणे एकदम चतुर होता. आपली ही गमतीशीर गोष्ट इथेच संपत नाहीये हां. आता अगदी खाली असलेल्या चित्रांकडे पहा. इथे आपल्याला कोणकोणते छान छान प्राणी दिसतायत? एक पट्टेरी वाघ एकदम रुबाबात चालतोय. फांदीवर बसलेलं एक खोडकर माकड आहे. एक पांढरा शुभ्र आणि गोंडस ससा आहे आणि आपली सोंड उंचावलेला एक मोठाच्या मोठा हत्ती आहे. आता सर्व कल्पक मुलांसाठी एक छानसा टास्क आहे.
या प्राण्यांकडे पाहायचंय आणि जशी आपण आता चतुर उंदराची गोष्ट चित्रांमधून पाहिली ना, अगदी तशीच या प्राण्यांना घेऊन स्वतःच्या कल्पनेने एक नवीन आणि भन्नाट गोष्ट तुम्हा सर्वांनी मिळून तयार करायची आहे. करणार ना मग? तुमचे शिक्षक नक्कीच तुमच्या या नवीन गोष्टी ऐकण्यासाठी एकदम उत्सुक असतील. आजची ही चित्रांची सफर आणि ही चतुर उंदीरची भन्नाट गोष्ट तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे. अशाच अनेक नवनवीन मजेशीर चित्रकथा आणि अभ्यासाच्या गमतीजमती पाहण्यासाठी सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांना एक छोटीशी आठवण. आपल्या मराठी स्मार्ट स्कूल नवीन अभ्यासक्रमला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच छान छान आणि अभ्यासपूर्ण पाठ नेहमी पाहायला मिळतील. तोपर्यंत चित्रांचे निरीक्षण करत रहा, नवीन नवीन गोष्टी तुमच्या कल्पनेने रचत रहा आणि हसत खेळत मजेत शिका. आता तुम्ही कोणती नवीन गोष्ट तयार करणार आहात याचा नक्की विचार करा. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका छानशा पाठात. बाय बाय.